कोल्हापूरच्या मध्यवस्तीत मिरजकर तिकटी परिसरातील नागरिक गेल्या 5 दिवसांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत. नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना महापालिकेच्या टँकरच्या पाण्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी आणि अंबाबाई मंदिर परिसरातील नागरिक गेल्या 5 दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करतायत. घरातील दैनंदिन गरजांसाठीही पाणी उपलब्ध होत नसताना नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. मात्र नागरिकांच्या सेवेसाठी महानगरपालिकेकडून पाठवण्यात आलेल्या टँकरच्या पाण्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचा आरोप मिरजकर तिकटी परिसरातील नागरिक करतायत. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो, त्यामुळे ज्या नागरिकांच्या मतांवर तो निवडून येतो त्याच नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर त्यांच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य मिळायला हवं अशी मागणी केली जातीये. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेचा प्रश्न असताना त्यात कोणताही गैरप्रकार किंवा स्वार्थाला स्थान मिळता कामा नये. महानगरपालिकेच्या टँकरच्या पाण्याचा नेमका वापर कुठं आणि कशासाठी झाला याची प्रशासनानं चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी होतीये. तहानलेली जनता असताना टँकरच्या पाण्यावर डल्ला मारला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. गेले कित्येक वर्ष झालं पाण्याचा प्रश्न हा ह्या भागातला रेंगाळतच पडलेला आहे. अधिकाऱ्यांना भेटलो, डिव्हिजनला आम्ही कंप्लेंट केली, तरीही हा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही. आणि इथली जे पाईपलाईनचा सर्वे जो आम्ही घाडगे साहेबांना सांगितला होता, तो सर्वे कुठं तटलाय आम्हाला माहीत नाही, किंवा कुणाच्या दबावाखाली घाडगे साहेब आहेत हेही आम्हाला कळत नाही. आणि कुठल्याही नगरसेवकांना आजपर्यंत ही जी चौकशी केलेली नाही. इतके नगरसेवक होऊन गेले, ह्या भागात महापौर होऊन गेल्या, त्यांनी सुद्धा ह्या प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न मिटवलेला नाही. मग हे नगरसेवक आत्ता कुठं गेले? आता गेली 5 दिवस झालं पाण्याचा प्रश्न रेंगाळत पडलाय. एक टँकर महानगरपालिकेचं ह्या भागात फिरलेलं नाही आहे, किंवा लोकांची चौकशी केली. आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. घाडगे साहेबांनी तरी फोन उचलणं आमचं बंद केले. का केलंय, कुणाच्या दबावाखाली केलंय हे आम्हाला माहीत नाही. याची चौकशी तर झालीच पाहिजे अशी आमच्या सर्व लोकांच्यातनं हीच एक म्हणजे त्यांच्यासाठी हे आहे की ते इथं येत का नाहीत आणि इथं येऊन नागरिकांची चौकशी का करत नाहीत. तुमच्या भागामध्ये किंवा माझ्या घराच्या आसपास माझे 25 एक घरं आहेत. त्या घरामध्ये कुठेही पाणी नाही आहे. जवळजवळ 4 दिवस झाले. मध्यंतरी उन्हाळा होता, पाणी नाही आहे, पाऊस नाही आहे. यामुळं आम्ही समजून घेतलं. कोण आम्हाला वैयक्तिक राजकारण असेल किंवा अधिकाऱ्यांचा काही प्रॉब्लेम असेल, अधिकाऱ्यांना काही समस्या असतील, त्याच्याशी काय आम्हाला काही समजत नाही सामान्य माणसाला. आणि सामान्य माणसाला पॉलिटिकलमध्ये काय शिरायचं नाही आहे. पाणी हे रोजचं सकाळी उठलं की पहिल्यांदा पाणी लागते. जेवण असेल, अंघोळ असेल, इतर सगळ्या गोष्टींना पाणी लागते. पाण्याशिवाय काय माणूस जगू शकत नाही. कुठेही सामान्य माणूस पाण्यासाठी जाऊ शकत नाही. प्रश्न असा पडला आहे नागरिकांना की कुणाला हे नक्कीच सांगायचं, कुणाला पाणी नाही आहे, कुणाला नगरसेवकांना सांगायचं, अधिकाऱ्यांना सांगायचं, काय सोडायला येतो त्या माणसाला सांगायचं. आता एक कनेक्शन असेल तर त्या कनेक्शनला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून लोक दुसरं कनेक्शन, उदाहरणार्थ माझंच आहे, मी आज कॉर्पोरेशनला 35,000 रुपयाची पावती करून रितसर दुसरं कनेक्शन घेतलं आहे. त्या पण कनेक्शनला मॅडम पाणी नाही आहे. पाण्याचा हा खूप मोठा प्रश्न आहे. पाणी गेले की 4-5 दिवस नाही आहे. हा जरा मोठा म्हणजे एकदम सिरियस प्रश्न आहे. त्यामुळे पाणी का येत नाही, सगळीकडे येते पण आमच्या एवढ्या भागात का येत नाही, हा मोठा प्रश्न आहे. मी इथं राहायला आल्यापासून जवळजवळ 8-9 वर्ष झालीत इथं येऊन मला. तर तेव्हापासून मी बघते पाण्याची कायम तक्रार आहे. सगळीकडे पाणी असते, म्हणजे ह्या भागात मिरजकर तिकटीच्या त्या पलीकडच्या भागात, पण ह्या भागातच एवढा का पाण्याचा प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही. दरम्यान उपमहापौर अक्षय जरग यांनी संबंधित ठिकाणी भेट देत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि टँकरची सोय केली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं. मिरजकर तिकटी परिसरातील पाणी प्रश्न तातडीनं सोडवण्यासोबतच टँकरच्या पाण्याच्या गैरवापराची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरतीये.